नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे रव्या बेसनाचे कटलेट। आता कटलेट तुम्ही भरपूर प्रकारचे खाल्ले असतील, पण कधी तुम्ही ह्या पद्धतीचे कटलेट खाल्लेत का हो? खाल्ले असतील तर मला नक्की सांगा। झटपट होतात, पाहुणे आले तर पटपट बनवून तयार होतात, जास्त वेळ नाही लागत याला, झटपट तयार होतात। चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया। इथे बघा एक पॅन ठेवलाय गरम करत, पॅन किंवा कढई घेऊ शकता। एक चमचा तेल घालायचं, एक अर्धा चमचा जिरं, एक छोटा अर्धा चमचा हळद घातले आणि हे छान मिक्स करायचं। आणि त्यानंतर 2.5 ग्लास इथे मी पाणी घातले याच्यामध्ये। आणि आता आपण याच्यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे। तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे, एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घातलेत, चिली फ्लेक्स नसेल तर नॉर्मल लाल तिखट घातलं तरी चालेल, अर्धा चमचा काळी मिरी पूड घातले, पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा आपलं पिझ्झा मिक्स जे असतं ते किंवा ऑरिगॅनो टाकलं तरी चालेल। आणि त्यानंतर रवा घातलाय, रवा छान पहिलं थोडंसं मिक्स करायचा आणि त्यानंतर एक छोटी वाटी बेसन घातलंय। एक छोटी वाटी रवा आणि एक छोटी वाटी बेसन ह्या प्रमाणात मी सांगितलेलं आहे। आणि हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, याच्यात कुठे गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। इथे बघा मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने त्या गुठळ्या अशा मोडत याला छान मिक्स करते आणि हे मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पहिलं तर छान याच्या गुठळ्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला। आणि जेव्हा हे शिजायला लागतं तेव्हा बघा इथे साईडने असं पॅन सोडायला लागतंय, ते म्हणजे आपलं मिश्रण छान शिजतंय। आता बघा इथं 1 मिनिटभर याला मी झाकण लावून पण शिजवून घेतले आणि त्यानंतर परत आता झाकण काढून एक अर्धा मिनिट याला मी अजून शिजवून घेते। पण याला सारखं असं मिक्स करत राहायचं, नाही तर मग खाली लागण्याची शक्यता असते। तर इथं मी असं मस्त अर्धा मिनिटभर परत याला परतून घेतलं, इकडून तिकडून हलवून मस्त। आणि इथे परातीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्सचर आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे छान थोडंसं थंड करायचं आहे, म्हणजे आपल्याला हाताला सहन होईल इतपत थंड करायचं आहे। एकदम थंड नाही करायचं, नाही तर मग याचे ते आपल्याला कटलेट तयार करायला जरा जास्त प्रॉब्लेम येतील, त्याच्यामुळे थोडंसं गरमच असायला पाहिजे ते। तर इथे छान हे थंड करून घेते, पसरवून द्यायचं, फॅन खाली ठेवायचं, जरा वेळात थंड होऊन जातं, 1-2-3 मिनटात असं मिक्स करायचं राहून म्हणजे मग ते पटकन थंड होतं। आणि असं नंतर मग हाताला तेल लावायचं आणि परत एकदा याला छान मळून घ्यायचं। मळून घेतलं की त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकाराचे कटलेट्स आपण याच्यात बनवू शकतो। तर इथे मी आता गोल साईजचे बनवलेत, गोल आकाराचे बनवलेत, हे बघा अशा पद्धतीने। आणि आता हे सगळे मी वळून घेते, छान कटलेट बनवून घेते। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये किंवा असे लांबट बनवू शकता, तुम्हाला हवे त्या आकाराचे बनवू शकता, आवडीप्रमाणे जशा त्याच्या। तर इथं मी आता सगळे कटलेट्स बनवून घेते। खूप पटकन तयार होतात, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि मधून एकदम सॉफ्ट असे हे कटलेट तयार होतात, चवीला अतिशय सुंदर लागतात। गरम गरम खाल्ले तर मग आहा, मजाच वेगळी। तर इथे बघा मी सगळे कटलेट वळून घेते। इथे बघा झालेत आपले, एक वाटी छोटी वाटी घेतले होते त्याचे एवढे सगळे तयार झाले बघा, एक मोठी प्लेट भरून तयार झालेले। आणि छान तेल गरम करत ठेवलेलं, आता छान तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जेवढे मावतील तेवढे एका टायमाला टाकून द्यायचे। फक्त एवढंच करायचं की टाकल्यानंतर लगेच त्याला हात नाही लावायचा, पहिले ते छान सेट होऊ द्यायचे तेलामध्ये। थोडीशी खालची बाजू शेकली गेली की त्यानंतर मग याला पलटी करायचं। तर दोन्ही बाजूनी अलट-पलट करून छान याला आपल्याला असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असे ब्राउनिश दिसतील, तोपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे। मस्त कुरकुरीत आपले हे कटलेट तयार होतात। इथे बघा आपल्या कटलेटला कलर यायला लागलेला आहे गोल्डन। तर आता मस्त याला पलटून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे बघा बऱ्यापैकी खालची बाजू शेकली गेलेली आहे। तर आता मी याला सगळे कटलेट आपले जे आहेत ते पलटून घेते, म्हणजे दुसरी बाजू पण आपल्याला छान शेकून घ्यायची आहे याची। खूप छान लागतात चवीला, नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। एकदा ट्राय केली ना तुम्ही परत परत बनवाल, अशी रेसिपी आहे। आता इथे बघा आपले कटलेट एक बॅच फ्राय करून झालेले आहे आणि तुम्ही कटलेट बघू शकता कसले भारी फुगलेत, एकदम मस्त फुगतात पण टम्म फुगलेला। आपण टाकताना बघा एवढ्या साईजचा टाकला होता आणि त्याची जाडी बघा केवढी झाली, म्हणजे आपले कटलेट छान फुललेले आहेत, मस्त क्रिस्पी झालेत। आता हे छान आपण काढून घेऊया आणि सेकंड बॅच पण फ्राय करून घेऊया। चला आता मी हे सगळे काढून घेते। तोपर्यंत तुम्हाला जर हे कटलेट पाहून खावेसे वाटत असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर करा
आणि शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबातल्या अनेक इतर माणसांबरोबर पण शेअर करा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा. तुम्ही व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईबच करत नाहीत. तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मग मला कसं कळणार ना की तुम्ही मला जे व्हिडिओ तुम्हाला आवडतात नाही आवडत, किंवा तुम्ही कमेंटमध्ये तरी सांगा. इथे बघा मी सेकंड बॅच टाकली आणि माझी सेकंड बॅच पण आता फ्राय करून झालेली आहे. ती पण मी काढून घेते. हार्डली याला 15 मिनटं लागत असतील फक्त बनवायला. एक 15 मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होते. पटपट पटपट करायचे. फक्त एवढंच करायचं की जेव्हा आपण ते पीठ सगळं आपलं सारण तयार होतं परातीत काढतो त्यानंतर ते पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं. थोडं हलकं गरमच असायला पाहिजे. आपल्याला हाताला सहन होईल इतपत ते गरम असायला पाहिजे आणि तेवढ्यातच ते पटपट पटपट आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे ते वळून घ्यायचे. आणि इथे आपल्या कटलेटचा क्रिस्प बघा तुम्ही, आहे की नाही एकदम कुरकुरीत. तर नक्की ट्राय करा. फक्त तेवढं लक्षात ठेवायचं की एकदम थंड नाही झालं पाहिजे. थंड झाल्यानंतर आपले कटलेट वळले जाणार नाही, ते खूप प्रॉब्लेम होतो त्याचा. त्यामुळे ते गरम गरम असतानाच वळायचे. आणि बघा आपले कटलेट किती सुंदर तयार झालेत. छोटीशी वाटी रवा घेतला होता आणि तेवढंच वाटी बेसन घेतलं होतं आणि बघा आपले कटलेट किती सुंदर तयार झालेले आहेत. मस्त तयार झाले की गरम गरम असताना त्याच्यावरती थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आणि टोमॅटो केचप बरोबर किंवा आपली ग्रीन चटणी असते त्याच्याबरोबर सर्व करायचं, एन्जॉय करायचं. आणि इथे बघा मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. खूप गरम आहे, मस्त फुललेले आहेत, बाहेरून छान क्रिस्पी झालेत आणि आतून तितकेच सॉफ्ट झाले होते. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.